कशाबद्दल डिस्कशन चाललाय आपला? सायंटिस्ट बेजर्निक. बोला. सर सायंटिस्ट व्हायरसेस बद्दल बोलतो. हा कोणाबद्दल बोलतोय? व्हायरसेस बद्दल बोलतोय. ठीक आहे. तो व्हायरसेस बद्दल बोलताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की व्हायरसेस आर इन्फेक्शियस न्यू viruses are obligatory parasites. Viruses do not have a cell as such. काही प्रॉपर्टीज आपण शिकतोय. व्हायरसेस बद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. व्हायरसेस काय असतात? आता व्हायरसेस बद्दल तुम्ही जी इन्फॉर्मेशन द्याल दॅट विल बी द आयडियल इन्फॉर्मेशन, आहे की नाही? तुम्ही जी इन्फॉर्मेशन द्याल, तुम्ही जे सांगाल दॅट विल बी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन. दोन वर्ड यूज केले मी, ऑथेंटिक आणि सायंटिफिक. ऑथेंटिकचा अर्थ होतो की मान्यता प्राप्त, जे सायन्सने सांगितलेले, आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन. व्हायरसेस बद्दल एक गोष्टी आपण काल बोललो आणि वी आर कंटिन्युइंग द यस्टरडेज डिस्कशन. व्हायरसेस बद्दल आपण पाहिले, त्यांचे टाईप पाहिले. व्हायरसेस असे हो सर, ब्लर आणि व्हॉइस कट होतोय. ब्लर आणि व्हॉइस कट होतोय सर. काय झालं? ब्लर दिसायला सुरुवात झाली का? हो सर, आणि व्हॉइस पण कट होतोय. हो सर, ब्लर आणि व्हॉइस कट. चांगलं ना बेटा, माझ्याकडून बरोबर जात आहे. आवाज येतोय का सगळ्यांना? सांगा बरं. सर आवाज थोडा मल्टिपल टाइम्स होते. आवाज कट होतोय सर. सर तुमच्या तिथं येलो सिग्नल आला होता. ओके, 2 मिनिटं. हो सर. आता सांगा. क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे. क्लिअर आहे. आता क्लिअर झाला आवाज, तर मी पुढे जातो. बोला. हो सर. हो सर. व्हायरसेसचे आपण टाईप बघितले. व्हायरसेस कॅन इन्फेक्ट ऑल किंगडम. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दे कॅन इन्फेक्ट टू प्रोटीज, दे कॅन इन्फेक्ट टू मोनेरा, दे कॅन इन्फेक्ट टू ॲनिमल्स, दे कॅन इन्फेक्ट टू फंजाय. बरोबर? दे कॅन इन्फेक्ट टू ॲनिमल्स. या सगळ्यांना ते इन्फेक्ट करू शकतात. इन्फेक्ट करणं म्हणजे त्यांच्यामध्ये, त्यांच्या शरीरात घुसणं, त्यांच्या शरीरात त्यांना आजार निर्माण करणं. आणखी आपण काय शिकलो यांच्याबद्दल? ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स. काय? व्हायरसेस आर ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स. याचा अर्थ असा आहे की ते जेव्हा पण जातील, ज्या पण ऑर्गॅनिझम मध्ये जातील, त्याला नष्ट केल्याशिवाय, त्याला त्रास दिल्याशिवाय, त्याच्या बॉडीमध्ये मोठं इन्फेक्शन केल्याशिवाय त्याला सोडणार नाही. ही गोष्ट आपल्या एकदम क्लिअर कट लक्षात ठेवायची. व्हायरसेस काय आहेत? नॉर्मल कधीच राहणार नाही. ते जेव्हा पण जातील बॉडीमध्ये, ते नुकसान करतील, त्रास देतील. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल. आता व्हायरसेसच्या स्टेप बद्दल पाहिलं होतं आपण. काही व्हायरसेस आपण पाहिले की असं याच्यासारखे, ज्यांची बॉडी हेलिकल आहे असं आपण पाहिलं. काही व्हायरसेस जे पॉलीहेड्रल आहे ते आपण पाहिलं. आणि करोना व्हायरसेस सारखे काही व्हायरसेस असे आहेत की जे स्पेरिकल शेप आहे ज्यांचा. रोटा व्हायरस स्पेरिकल आहे. लहान मुलांना अतिशय खतरनाक असा डायरिया होतो, जुलाबाचा त्रास होतो लहान मुलांना. सर्वसाधारणतः 3 वर्षाच्या आत. भारतात दरवर्षी हजारो मुलं याच्याने मरतात. एवढा खतरनाक आजार आहे. त्याच्यामधला जो व्हायरस आहे, तुम्हाला ऐकून असाल तुम्ही, कुत्रा चावतो, मॅड डॉग. रेबीज. रेबीज. रेबीज, बरोबर.
हा जो रेबीजचा व्हायरस आहे हा पण असा सर्क्युलर असतो. हे बघा याची बॉडी कशी असते 2 मिनिटात दाखवतो. या सगळ्यांमध्ये HIV व्हायरस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे असे स्पाइक्स असतात त्यांना. हे जे असतात असे स्पाइक्स असतात बाळा. काढू शकता तुम्ही माझ्या बरोबर. हे खूप सुंदर दिसतात. मला मध्ये मध्ये कॉम्प्युटर कडे यावं लागतं. यांच्यामध्ये बाळांनो यांच्या बॉडीमध्ये समजा मी एक HIV व्हायरस दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नीट बघा. यांच्या बॉडीमध्ये एक असं हा HIV व्हायरस आहे आणि जवळजवळ बाकीचे जेवढे ॲनिमल व्हायरसेस आहेत ते आपल्याला जनरली या शेपचे दिसतात. या शेपमध्ये होतं काय, हे काय करतात ते तुम्हाला दाखवतो. समजा ही एक नॉर्मल सेल आहे. इन्फेक्शन कसं करतात ते तुम्हाला शिकवतोय मी. हाऊ दे इन्फेक्ट, हाऊ व्हायरसेस इन्फेक्ट टू लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलला इन्फेक्ट करतात तेव्हा कसे असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायरसेस जरी ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स असतील, जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असतील, तरी एक गोष्ट व्हायरसेसच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायची, जी विसरायची अजिबात नाहीये, ते जोपर्यंत बॉडी होस्टच्या बॉडीच्या बाहेर राहतील. होस्ट शब्दाचा अर्थ काय, ज्याच्यावर काल आपण पाहिलं की प्लांट व्हायरसेस दे कॅनॉट इन्फेक्ट टू ॲनिमल्स आणि ॲनिमल्स व्हायरसेस कॅनॉट इन्फेक्ट टू प्लांट्स. येतंय लक्षात. अँड दीज बोथ व्हायरसेस कॅनॉट इन्फेक्ट टू बॅक्टेरिया. बरोबर आहे. आणि फंगल व्हायरसेस जे असतील ते ह्युमनला किंवा ॲनिमल्सला आणि प्लांटला इन्फेक्ट नाही करणार. ते इतके स्पेसिफिक असतात. म्हणजे एका वाक्यात जर मला कोणी विचारलं की व्हायरसेस आर होस्ट स्पेसिफिक असतात. काय असतात? होस्ट स्पेसिफिक. हा वर्ड लक्षात ठेवा. व्हायरसेस आर जनरली होस्ट स्पेसिफिक. होस्ट स्पेसिफिकचा अर्थ आहे की त्या आपापले होस्ट यांना माहिती आहेत की मला कोणाला इन्फेक्ट करायचं. येत आहे लक्षात. तर होस्ट स्पेसिफिकचा अर्थ आहे प्लांटवाले प्लांटला इन्फेक्ट करतील, प्लांट सेल्सला, ॲनिमलवाले ॲनिमलला, आणि सगळ्या जगाला हैराण करून सोडणारे यांचं. आणि यांच्यामध्ये एकच लिव्हिंगची प्रॉपर्टी दिसते, होस्ट स्पेसिफिक, आणि एक लिव्हिंगची प्रॉपर्टी दिसते, दॅट इज दे जस्ट रिप्रोड्यूस. रिप्रोडक्शन हीच त्यांची स्ट्रॅटेजी आहे. समोरच्याला हैराण करण्यासाठी ते दे जस्ट रिप्रोड्यूस. ते काय करतात ते आता मी सांगतो. हाऊ व्हायरसेस इन्फेक्ट टू द लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलला हे कशा पद्धतीने इन्फेक्ट करतात, दॅट आय एम गोइंग टू डिस्क्राईब यू. आता हे करतात काय, समजा ही एक लिव्हिंग सेल आहे बाळांनो. समजा ही एक लिव्हिंग सेल आहे. ही लिव्हिंग सेल आहे. या लिव्हिंग सेलच्या आत या ठिकाणी या सेलचा हा न्यूक्लियस आहे. बरोबर. आता हा व्हायरस जो असतो, हा लेट्स से की हा इथे व्हायरस आला. हा व्हायरस काय करेल, आपलं स्पाइक जे असेल, आपलं स्पाइक याच्या बॉडीला इथे टच करेल आणि याच्या आत असलेलं जे जेनेटिक मटेरियल आहे, या व्हायरसच्या आत असलेलं जे जेनेटिक मटेरियल आहे, हे जेनेटिक मटेरियल याच्यातनं इंट्रोड्यूस करतो. याच्यातनं हे असं आत सोडतो. ठीक आहे. येतंय सगळ्यांच्या लक्षात. याच्या आत सोडलं की आता इथे काय आहे, इथे या सेल मधलं जेनेटिक मटेरियल आहे. हे सेलचं जेनेटिक मटेरियल. बरोबर. आता हे जसं बाहेरून येईल तर सेल कॅनॉट आयडेंटिफाय इट. आता हे जे आहे हे आत शिरेल आणि याचा पार्ट बनून जातो.
तुमच्या माहिती तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी दाखवतोय बघा. हे याचा पार्ट बनला. येत आहे लक्षात? आता याने काय केलं, याने इथे आत आलं आणि याने याच्या सगळ्या सेलला कंट्रोल कोण करतं? दिस डीएनए. दिस डीएनए कंट्रोल्स द होल सेल. इथपर्यंत आले का सगळे? माझ्या बरोबर बोला. आर यू गेटिंग दिस? हो सर. येस सर. बरोबर. आता याने काय केलं, याने सेलवर हे व्हायरसेस काय करतात, सेलच्या वरती जे प्रोटीन्स असतात, ग्लायकोप्रोटीन्स वगैरे असतात, तिथे हे अटॅच होतात. अटॅच झाले की तिथून त्याला अटॅच झाल्याबरोबर स्वतःचं जेनेटिक मटेरियल, जसं आपण एखाद्याला इंजेक्शन देतो म्हणजे त्याच्या बॉडीला छिद्र पाडतो, त्याच्या बॉडीला छिद्र पाडून आणि त्याच्या बॉडीमध्ये औषध टाकतो, तसं हे काय करतात, हे या सेलला इन्फेक्ट करतात. म्हणजे या सेलवर आणि अतिशय मायक्रोस्कोपिक असतं. सेलच्या मानाने यांची बॉडी खूप मायक्रोस्कोपिक आहे. मायक्रोस्कोपिक म्हणजे यांना खऱ्या अर्थाने व्हायरसेसला सब मायक्रोस्कोपिक असा वर्ड यूज केला जातो. फॉर व्हायरसेस वी यूज द वर्ड सब मायक्रोस्कोपिक. सब मायक्रोस्कोपिक म्हणजे नॉर्मल कंपाऊंड मायक्रोस्कोपने यू कॅनॉट सी द व्हायरसेस. So for that you have to go to watch them under the electron microscope. म्हणजे आता इथे काय झालं नीट लक्षात घ्या. यांच्या बॉडीमध्ये जे जेनेटिक मटेरियल होतं, ते इंजेक्टेड दॅट जेनेटिक मटेरियल इन द लिव्हिंग सेल. दिस इज लिव्हिंग सेल. या लिव्हिंग सेलमध्ये यांनी एंट्री केली. आता एंटर केलं म्हणजे हे जे वरचं जे कॅप्सिड होतं, हे असलं नसलं काही फरक पडत नाही. आता हे नष्ट होईल, निघून जाईल. आता याचं जे मेन काम होतं ते याने आत आणलं. आता हे आत गेल्यानंतर होतं काय की याचा पार्ट बनलं. ते कशाचा? ह्या डीएनएचा. आता ह्या डीएनएचा पार्ट बनलं आणि याला ओळखू न शकल्यामुळे, लिसन व्हेरी केअरफुली, हे ओळखू न शकल्यामुळे आपल्या सेलची किंवा कुठल्याही अॅनिमलचे, कुठल्याही प्लांटची सेल हे जेनेटिक मटेरियल आपलं आहे का बाहेरचं आहे हे ओळखू शकत नाही. त्यामुळे काय होतं, कारण आपल्याकडे डीएनए पण असतो ना, आरएनए पण असतो, त्यामुळे हे आपल्या सेलचा पार्ट आहे असं सेलला वाटतं आणि सेल त्याला स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकते, स्वतःचा पार्ट बनवून टाकते. आणि एकदा या सेलने स्वतःचा पार्ट समजला, स्वतःचा पार्ट बनवला की हळूहळू याचं रेप्लिकेशन सुरू होतं. याचं रेप्लिकेशन म्हणजे याच्या कॉपीज बनवायला सुरुवात करतं. आणि एक दिवस असा येतो की नंतर आपला डीएनए नष्ट होऊन आपल्या डीएनए कडून हा काय करतो, कम्प्लीट स्वतःचं काम करायला सुरुवात करतो. आता याच्यातनं बाहेर जेव्हा याच्यातनं असे काही स्ट्रक्चर्स बनवतो की या स्ट्रक्चर्समुळे आता जो व्हायरस बाहेर होता त्याचं कॅप्सिड सकट पूर्ण व्हायरस इथे बनायला लागतो. जो व्हायरस असतो बाळांनो तो इथे बनायला लागतो. तो व्हायरस इथे बनायला लागतो. तुम्ही इमॅजिन करू शकता. हे बघा, आता इथे याने यूज काय केलं, याने फक्त जेनेटिक मटेरियल आत टाकलं आणि आत टाकल्यानंतर पूर्ण सेलचं मशिनरी, म्हणजे याने काय केलं, सेलची मशिनरी ताब्यात घेतली. इट हायजॅक्स सेल मशिनरी. सेल मशिनरी काय आहे? डीएनए हायजॅक केली आणि आता काय करायला लागला, अब तुम वही करोगे जो मैं कहूंगा, अब तुम वही करोगी. तर सेल आहे ना, त्यामुळे आपण सेलला जनरली काय म्हणतो, केली. आता तुम्ही मला सांगा, या सेल, इफ दिस सेल इज फुल ऑफ व्हायरसेस, तर एक दिवस असा येतो की ही सेल बस्ट आउट करते, फुटते. आणि यांचा रेप्लिकेशनचा रेट जो असतो जबरदस्त असतो बाळांनो, यू कॅनॉट इमॅजिन ऑल्सो. आणि आता हे संपूर्ण, आता ही सेल काय करते, बस्ट आउट होते, ही सेल फुटते. आणि ही एकदा सेल फुटली की तुम्ही विचार करा, आता हे सगळेच्या सगळे व्हायरसेस तुमच्या बॉडीमध्ये पसरायला मोकळे. आता
आले होते, समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, तुमच्या बॉडीमध्ये एंट्री झाली 10,000 20,000 व्हायरसेस. आता ह्या 10-20,000 व्हायरसेसला इन्फेक्ट करण्यासाठी 100-200 सेल मिळाल्या. या 100-200 सेल्स मध्ये जेव्हा इतक्या रॅपिड इन्फेक्शन स्प्रेड होईल, इतक्या जोरात हे मल्टिप्लाय करतील, एक दिवस काय येईल की ही सेल बस्ट होईल. आता हे एवढे सगळेच्या सगळे नेणाऱ्या पूर्ण बॉडीमध्ये पसरतील, म्हणून इन्फेक्शन फास्ट. आणि जसं जसं हे पसरत जातील त्यावेळेला पूर्ण बॉडीच्या सेलमध्ये मॅक्सिमम सेल्स हे इन्फेक्ट करत जातात. आणि यांना कसं कळतं माहित नाही, की यांना हे कळतं की ही सेल मला इन्फेक्ट करायची, आणि हे बरोबर त्याच सेलला इन्फेक्ट करतात. आणि मग इन्फेक्ट करता व्हायरस आपल्या HIV बाबतीत तर एक CD4 नावाच्या सेल असतात आपल्याकडे. पुढे गेल्यावर मी शिकवणार आहे तुम्हाला CD4, ज्यांच्याकडे CD4 नावाचं प्रोटीन असतं, त्याच प्रोटीनला इन्फेक्ट करतात. आणि त्या सेल्स महत्वाच्या सेल आहेत, ज्याच्यामुळे पूर्ण आपली जी बॉडी आहे याला आपण काय म्हणू शकतो की पूर्ण बॉडीला हेल्पर टी सेल असं यांचं नाव आहे. ते ह्या हेल्प करतात आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी जी असते, प्रतिकार शक्ती जी असते ती चांगली राहते. यांनी CD4 वरच अटॅक करून त्यांना टार्गेट करून त्यांना नष्ट करतात. म्हणून HIV झालेल्या माणसाला, ज्याला HIVचं इन्फेक्शन होतं, ज्याला एड्स मध्ये कन्वर्ट होतो, सुरुवातीला HIVचं इन्फेक्शन होतं, HIV पासून पुढे माणूस कन्वर्ट होतो एड्स मध्ये, आणि त्याच्यामुळे त्याला छोटीशी सर्दी सुद्धा न्यूमोनिया होतो. छोटासा डायरिया जे आपल्या 1-2 दिवसात आपण बरे होतो, तो सुद्धा त्याला 10-10 दिवस पुरतो. आणि कदाचित इतका तो तीव्र स्वरूपाचा होतो, इतका स्ट्रॉंग होतो की तो व्यक्ती त्याच्यात मरतो. म्हणजे हा काय करतो, टोटल इम्युनिटीच तुमची कमजोर केल्यामुळे, असं समजा की आपल्या देशाचं जे सैन्य आहे त्या सैन्यालाच बाधित करून टाकलं, तर मग देशावर अटॅक करायला किती वेळ लागतो, किंवा देश नष्ट करायला किती वेळ लागेल जर तुम्ही सेनाच नष्ट करून टाकली. असं हे सेनेला नष्ट करतं. आणि त्यामुळे HIVचं इन्फेक्शन आपण खतरनाक म्हणतो. यांच्याकडे हे जे आहे ना, हे कव्हर, याच्याकडे आर व्हेरी फ्यू व्हायरसेस दे हॅव एन्झाईम. याच्याकडे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एक एन्झाईम होता. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, बघा याच्या नावापुढे ए अशी लागला. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. या एन्झाईम मुळे याचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं. आणि याला हे इतके खतरनाक आहे, DNA पासून, एक मिनिट हा बेटा, हे आपल्या नॉर्मली DNA पासून RNA बनतो. DNA पासून RNA बनवणं याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. याला काय म्हणतात बायोलॉजीमध्ये? ट्रान्सक्रिप्शन. आणि जेव्हा RNA पासून DNA बनतो याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे याच्याकडे एन्झाईम कोणतं आहे बघा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठीचा एन्झाईम. RNA पासून हा DNA बनवून टाकतो. हा विचारा बेटा, काय विचारायचं बोल. सर हे व्हायरसेस म्हणजे सगळे व्हायरसेस बॉडी टू बॉडी ट्रान्सफर होत असतात का? विचार करून क्वेश्चन विचार कर. मग बॉडी टू बॉडी ट्रान्सफर होत असतात म्हणजे कसं, मला नाही कळलं तुझं. नाही म्हणजे एका माणसापासून त्याला दुसऱ्या माणसाला इन्फेक्ट होऊ शकतो का? आता तू नाही, बरोबर आहे. आता मला क्वेश्चन कळला. तुझं म्हणणं असं आहे की हे ट्रान्समिशन कसं होतं यांचं, व्हायरसेसचं एका बॉडीतनं दुसऱ्या बॉडीत ट्रान्समिशन कसं होतं. दिस इज युअर क्वेश्चन ना, बरोबर आहे ना? एम आय राईट? हो सर. हा, आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या. व्हायरसेस कसे ट्रान्समिट होतात? हे व्हायरसेस, आता एखाद्याला सर्दी झाली, एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. व्हायरसेसने रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा व्हायरस गेला, त्याला आपण कॉमन इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणतो. हा इन्फ्लुएन्झा व्हायरस तुमच्या श्वासातनं आत गेला, तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला, नाकातल्या, घशातल्या, आणि जिथं जातं तिथं बॉडी काहीतरी रिॲक्ट करते. बॉडी रिॲक्ट करते म्हणून तुमच्या नाकात पाणी येणं, शिंका येणं, तुमचं नाक लाल होणं, थोडंसं ताप आल्यासारखं वाजणं, कसकस होणं अंगामध्ये, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता या व्यक्तीने ज्याला सर्दी झालेली, लिसन व्हेरी केअरफुल, या सर्दीच्या सिक्रिशन्स मध्ये, हे जे सिक्रिशन्स आपण जे शिंकरतो ना,
या सिक्रिशन्स मध्ये या ड्रॉप मोठे असतात, ड्रॉपलेट्स उडतात बाहेर. आपण जेव्हा खोकतो, शिंकतो तेव्हा हे ड्रॉपलेट्स उडत असतात. हे जे ड्रॉपलेट्स आहेत, हे ड्रॉपलेट्स एखादा व्यक्ती आहे ज्याला सर्दी झालेली आहे आणि तो जवळपास आपल्या शिंकला तर आपल्या हातातनं किंवा कशातनं तरी ते ड्रॉपलेट्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आणि व्हायरसेस रिमेन इनएक्टिव्ह आउटसाइड द बॉडी. बॉडीच्या बाहेर ते पडतील. जर त्यांचा उष्णतेशी जास्त संपर्क आला तर त्यांचे ते बॉडीचं कव्हरिंग जे प्रोटीन कव्हरिंग ग्लायकोप्रोटीन जे ते नष्ट होऊन जातं. असा व्यक्ती जर वारंवार हात धुत असेल तर त्या साबणाने त्याच्या बॉडीवरचं जे कव्हरिंग आहे ते नष्ट होतं. परंतु नीट लक्ष द्या, जर असं झालं नाही आणि त्या व्यक्तीचा हात चुकून नाकाला लागला, तोंडात गेला तर काय होतात, हे तिथून ट्रान्समिट होतात, यांना बॉडीची सेल मिळून जाते आणि या सेल मधून एंट्री करतात. म्हणून आपण सर्दी झालेल्या माणसापासून थोडंसं अंतर ठेवतो. ज्याला कोणाला सर्दी झाली असेल, घरातला जरी असेल तरी सुद्धा त्याला आपण जर मास्क लावला आणि त्याने शिंकताना थोडी काळजी घेतली, त्याने नाकातले तोंडातले सिक्रिशन, जनरली माणूस तोंडात नाकात कुठेतरी हात जात असतो त्याचा आणि त्याच्याने ते स्प्रेड होतात. जर कधी कधी असंच आपण शिंकतो आणि शिंकल्यानंतर काय होतं, ते ड्रॉपलेट्स जे उडतात त्या ड्रॉपलेट्समुळे इन्फेक्शन पसरतं. म्हणजे हे त्या ड्रॉपलेट्स मध्ये प्रेझेंट असतात आणि तिथून त्यांना एंट्री मिळते. मग ते डोळ्यात, त्यामुळे सांगितलंय की डोळ्यांना हात लावायचा नाही किंवा नाकात हात द्यायचा नाही, तोंडात आपले हे हात जात असतात, आपल्याला नकळत पण जात असतात आणि तिथून यांना एंट्री मिळून. म्हणजे यांना आपण काय करतो, अवेलेबल करून देतो, सेल अवेलेबल करून देतो की या तुम्ही आमच्या बॉडीमध्ये एंट्री करा, असं होऊन जातं आणि अशा पद्धतीने इन्फेक्ट करतात. इन्फेक्शनचा रूट असाच असतो. इन्फेक्शन असं करणार, एंट्री करणार, सेलला फोडणार, सेल फुटली की त्याच्यातनं खूप सारे व्हायरसेस बाहेर पडणार आणि बॉडीमध्ये जिथे जिथे यांना वाटतंय तिथे तिथे हे पूर्ण, आता ब्लड बरोबर फिरायला लागतात आणि ब्लड बरोबर फिरताना जिथे जिथे यांना मिळेल तिथे तिथे इन्फेक्शन करत चालतात आणि त्याच्या हिशोबाने. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे, हे जेनेटिक मटेरियल ताबडतोब बदलून टाकतात. तुम्हाला मी सांगितलं की जर RNA असेल तर त्याच्यामधला सिक्वेन्स जो असतो तो बदलून जातो. त्यामुळे अँटीबायोटिक जे असतात किंवा यांना मारणारी औषधं काम करत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणं, त्यांच्यापासून स्वतःचं अंतर ठेवणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. सध्या तरी व्हायरसेसला किल करण्यासाठी आपल्याकडे काही नाही. आय थिंक यू गॉट इट. समजलं का सगळ्यांना? बोला. सर, या व्हायरसेस मध्ये हेल्थचा काही इश्यू असतो का? पुन्हा संदिग्ध क्वेश्चन नका विचारू बाळांनो. हेल्थचा इश्यू म्हणजे तू सांग मला. यू डिफाईन इट. व्हॉट यू वॉन्ट टू आस्क. हेल्थचाच इश्यू झाला ना. सगळं जग परेशान आहे यांच्यामुळे. मग कसला इश्यू आहे हा? तर एका ड्रॉप मध्ये किती व्हायरस असतात? ओके, एका ड्रॉपलेट मध्ये, तुम्ही एका ड्रॉपलेटचा विषय केलेला आहे म्हणून सांगतो, एका सुईच्या टोकावर लाखभर व्हायरसेस राहू शकतात असं सांगितलं जातं. लेटेस्ट इन्फॉर्मेशन नुसार मी सांगतो. संपूर्ण जगामध्ये आता कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचं, सप्टेंबरच्या ऑगस्टच्या एंड पर्यंत जे संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक इन्फेक्ट झालेले होते या सगळ्यांचे व्हायरसेस एकत्र केले आणि त्याचं वजन केलं तर इट विल नॉट बी मोर दॅन 3 ग्रॅम्स. 3 ग्रॅम पेक्षा यांचं वजन जास्त भरणार नाही असं सायंटिस्ट लोकांना वाटतं. म्हणजे किती कमी वजनाचे असतील विचार करा. पूर्ण जगातल्या जेवढ्या लोकांच्या बॉडीमध्ये हे व्हायरसेस पोहोचले असतील या सगळ्या लोकांच्या बॉडीमधनं व्हायरसेस जमा केले आणि एवढे सगळे व्हायरसेस जमा केल्यानंतर जरी त्यांचं वजन केलं तरी सुद्धा त्यांचं वजन याच्यापेक्षा जास्त नसेल. तर आता तुम्हाला आता व्हायरसेसचं मोड ऑफ इन्फेक्शन कळलं की कशा पद्धतीने हे इन्फेक्ट करतात हे सांगणं गरजेचं होतं. आणि ज्याला सर्दी झालेली असेल, ज्याला न्यूमोनिया डाऊटफुल, कधी कधी डॉक्टर लोकांना डाऊट येतो की याला व्हायरल न्यूमोनिया आहे, तर सगळ्या लोकांपासून ज्याला इन्फेक्शनचे चान्सेस अशा लोकांनी तोंडावर मास्क लावणं, म्हणजे आजच नाही कायमसाठी, शिंकताना,
खोकताना तोंडावर रुमाल धरायचा, आपला रुमाल दुसऱ्याशी शेअर करायचा नाही, किंवा दुसऱ्याला आपला रुमाल धुवायला सुद्धा, आणि समजा धुवायला जरी दिला, समजा आईला तुम्ही देत असाल, तरी त्यांना सांगायचं की ताबडतोब, जनरली त्यांचा हात साबणातच असतो त्यामुळे ते नष्ट होतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. काही काही गोष्टी, जो कोणी आजारी व्यक्ती आहे त्याने स्वतःच व्यवस्थित पथ्य पाळले. त्याला जर सर्दी खोकला झाला असेल, जनरली सर्दी खोकला ह्युमन बिंग मध्ये इन्फ्लुएन्झामुळे होतो, आणि आताच्या काळामध्ये सगळ्यांचाच डाऊट यायला लागला, सगळ्यांनाच कोरोना झालाय की काय, अशा पद्धतीने त्यांना त्यांच्याशी ट्रीट केलं जातं. दुर्दैव आहे, म्हणजे आता सगळे इन्फेक्शन गेले ना, आता फक्त कोरोना शिल्लक राहिला असं नाहीये. तर याच्यात इन्फ्लुएन्झा व्हायरसेस पण असू शकतात. मात्र आपलं पथ्य आपण पाळलं पाहिजे. साधी सर्दी असेल, आज नाही, समजा उद्या करोना गेला, कोणालाही करोनाचा काही प्रादुर्भाव नाही झाला, देव करो तसंच हो, परंतु उद्या जर तुम्हाला नॉर्मल जरी सर्दी झाली, ताप आला, थोडंसं डोकं दुखायला लागलं, जड झालं, तरी सुद्धा तुम्ही हे पथ्य पाळलं पाहिजे, जेणेकरी अदर मेंबर्स ऑफ युअर फॅमिली किंवा युअर क्लोज फ्रेंड्स, दे कुड बी सेव्ड फ्रॉम दिस इन्फेक्शन, आणि दे कॅन प्रिव्हेंट देम टू बी गेट इन्फेक्टेड. अशा लोक स्वतःला प्रिव्हेंट करू शकतात, प्रोटेक्ट करू शकतात. ही जबाबदारी आहे. ज्याला आजार झालाय त्याने प्रोटेक्ट करण्याची, त्याने दुसऱ्यांना होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. आता व्हायरसेसचे काही एक्झाम्पल आहेत का? हा, बोला. सर, जर का व्हायरसमुळे कोणाची डेथ झाली असेल तर तो व्हायरसही मरतो का बॉडीच्या आत? नाही मरत ना बेटा, नाही मरत ना, मरत नाही ना, व्हायरस बॉडीमध्ये मरत नाही. मग सर म्हणून तर डेथ जनरली सर म्हणजे डेथ झाल्यानंतर सुद्धा तो पसरू शकतो ना? हो, म्हणूनच तर बॉडी पॅक केली जाते ना बेटा. अॅनिमल व्हायरसेस मध्ये तुम्ही आपले ह्युमन मधले पहिल्यांदा आपण समजून घेऊ. ह्युमन मध्ये स्मॉल पॉक्स, एक्झाम्पल्स लिहितोय फक्त. स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, मम्स, रोटा व्हायरस, इन्फ्लुएन्झा, मीझल्स, त्याच्यानंतर HIV, हेपॅटायटिस बी, पाहिजे तेवढी मोठी यादी घेऊ शकतात. हेपॅटायटिस बी, दीज आर प्लांट्स मध्ये. सगळ्यात हेडिंगला देऊ TMV, टोबॅको. सगळ्यात आधी 1892 साली याचा पहिल्यांदा शोध लावलेला आहे. याचा जो शोध लागलेला आहे, इवानोव्स्कीने जो शोध लावला, त्याने पाहिलं की हा आजार पसरत कसा जात होता. त्या काळात लोक काय करायचे, कात्रीने, लिसन व्हेरी केअरफुली, कात्रीने तंबाखूचे पानं खुडले जायचे. हे कात्रीने, त्या कात्रीला जो लागलेला हे राहायचा, फ्लुइड लागलेलं राहायचं, तीच कात्री दुसऱ्याला झाडाला वापरली जायची, त्यामुळे तो आजार तिथेही पसरायचा. अशा पद्धतीने, त्यामुळेच त्याला बायझरीनेकने हा वर्ड यूज केला ना, कॉन्टॅजियम विवम फ्लुइडम, हा जो वर्ड यूज केलाय त्याच्यामुळेच यूज केलाय. त्याच्यानंतर बनाना बंची टॉप, टोमॅटो लीफ कर्ल, दीज आर सम. जास्त लक्षात नाही याची यादी. आतापर्यंत मोर दॅन 6,000 पेक्षा जास्त व्हायरसेस शोधले गेलेले आहेत. तर दिस वॉज ऑल अबाउट द स्टोरी अबाउट व्हायरसेस. तर काय काय विचारलं जातं की पहिल्यांदा व्हायरसेसला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कोणी स्टोअर केलं, कोणी बनवण्याचा प्रयत्न केला, आणि तसं करण्यात यशस्वी झालं तर स्टॅनलीचं नाव येतं. कॉन्टॅजिवम विवम फ्लुइडम हे वर्ड टर्म देणारा सायंटिस्ट कोणता होता, तर बायझरीनेक. लक्षात ठेवायचं. सगळ्यात आधी व्हायरस म्हणून याला ट्रीट करणारा
जो सायंटिस्ट होता आणि ज्याने पहिल्यांदा डाऊट घेतला बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर मधून ज्याला गाळून ज्याचा स्टडी केला ते होते इवानोव्स्की. हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि कोणकोणत्या प्रकारचे व्हायरल डिसीजेस असतात हे पुढच्या परीक्षांमध्ये विचारलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त डिझास्टर किंवा सगळ्यात जास्त परेशान करणारं जर कुठलं लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग मधलं लिंक असलेलं जे स्ट्रक्चर असेल तर दॅट इज व्हायरसेस. याच्यानंतर एक कमी होतं की काय म्हणून 1971 मध्ये T.O. डायनर नावाचे सायंटिस्ट होऊन गेले. यांनी आणखी एका गोष्टीचा शोध लावला, त्याला म्हणतात व्हायरॉइड्स. काय असतात आता हे? आतापर्यंत आपण वर्ड यूज करत होतो न्यूक्लिओ प्रोटीन. 2-3 मिनिटात बोलूया. तर न्यूक्लिओ प्रोटीन्स असा वर्ड यूज केला जायचा. तर हे बेटा न्यूक्लिओ प्रोटीन्स नाहीये. हे काय आहेत? हे नुसते RNA, ओनली RNA. आणि कोणता RNA? SS RNA कॉजेस इन्फेक्शन इन पोटॅटो. पोटॅटोवर या डायनर साहेबांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की एक असं स्ट्रक्चर मिळालं यांना की जे सर्वसाधारण फक्त असं होतं. बस एवढंच अशा स्ट्रक्चर होतं. आणि याचं जेव्हा त्यांनी पाहिलं की हे स्वतःला रेप्लिकेट करत होतं कशामध्ये? प्लांट्समध्ये. आणि त्यामुळे बटाट्याचा जो नॉर्मल आकार असतो हा बटाट्याचा जो नॉर्मल आकार असतो त्याच्याऐवजी तो स्पिंडल शेप बटाटा झाला. बटाटा असा झाला की समजून घ्यायचं की याला पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज म्हणतात. आणि याच्यावर अशा गाठी होतात. त्याला म्हणतात पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. PSTV असं या इन्फेक्शनला म्हणतात. दिस इज PSTD, परंतु या इन्फेक्शनला म्हणतात व्हायरॉइडने होणारं इन्फेक्शन. म्हणजे व्हायरॉइड्स कडे काय नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या. व्हायरॉइड्स डू नॉट हॅव प्रोटीन कव्हर around their genetic material. Absence of capsid. Yes, कॅप्सिड ऍबसेंट असतात. प्रोटीन कव्हर नसतं, डायरेक्टली इन्फेक्ट करू शकतात. आणि हे काय मिळालेत बेटा? ओनली RNA मिळाले. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावर आणखी एक कळस झालेला आहे. व्हायरॉइड्स नंतर प्रियॉन्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल. प्रियॉन्स, काही प्रायॉन्स म्हणतात, काही प्रियॉन्स म्हणतात. यू कॅन प्रोनाउन्स एनिवे. प्रियॉन. आतापर्यंत सायंटिस्ट लोकांना असं वाटत होतं की जेनेटिक मटेरियल असेल तरच इन्फेक्शन होऊ शकतं. पण सायंटिस्ट लोकांना एका गोष्टीने धक्का दिला. कॅटल्स मध्ये एक डिसीज आढळतो. त्या डिसीजचं नाव आहे, त्या डिसीजचं नाव लिहून घ्या. दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज मॅड काऊ डिसीज. मॅड काऊ डिसीज. आता हा जो डिसीज आहे, प्रायॉन्स काय असतात? ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन. बघा,
आतापर्यंत कोणाला असं वाटलं पण नव्हतं की प्रोटीनने पण इन्फेक्शन होत असेल. हे ॲबनॉर्मली फोल्डेड जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स नॉर्मल जो प्रोटीनचा स्ट्रक्चर असेल त्या नॉर्मल स्ट्रक्चर पेक्षा यांचं फोल्डिंग एक वेगळ्या पद्धतीने होतं आणि यांच्यामुळे आजार होतात. आणि ह्या आजाराला ऍक्च्युअल याचं नाव लिहितो मी, ह्या आजाराचं ऍक्च्युअल नाव लिहून घ्या. आणि हे जनरली काय करतात, they infect the nervous system of cattle. आपले जे पाळीव जनावर असतात त्यांना कॅटल्स म्हणतात, गाई वगैरे. तर त्यामुळे हे त्याला इन्फेक्ट करतात आणि या आजाराला नाव लिहून घ्या, बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्केफॅलोपॅथी. बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एनसेफॅलो और केफॅलोपॅथी. बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्केफॅलोपॅथी, शॉर्ट मध्ये BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नका लक्षात ठेवू बरं का. बोवाईन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. एन्सेफॅलॉन काय असतं ते तुम्हाला शिकवणार आहे. नर्वस सिस्टीम शिकवताना एन्सेफॅलॉन कसं असतं ते आपण शिकणार आहोत. तर हा आजार मेंदूत होणारा आजार आहे, म्हणून याला BSE ला, याला नॉर्मली याच्यामुळे जे दिसतं त्याला आपण म्हणतो मॅड काऊ डिसीज. हाच आजार जर माणसाला झाला, असाच प्रायॉन्समुळे जो आजार माणसामध्ये होतो त्याला म्हणतात क्रुट्सफेल्ड डिसीज. त्याला म्हणतात क्रुट्सफेल्ड जॅकॉब डिसीज. इट्स ह्युमन अॅनालॉग. अॅनालॉग शब्दाचा अर्थ होतो GUOUS, अॅनालॉग. GOUS, analogous. Its human analogous is, एकदम विचित्र स्पेलिंग आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. CREUTZFELDT, जॅकॉब डिसीज. याला शॉर्ट मध्ये CJ डिसीज किंवा C जॅकॉब डिसीज असंही म्हटलं जातं. CJ डिसीज. तर प्रियॉन्स मध्ये, ह्युमन बिंग मध्ये कोणता आजार होतो, एक आजाराचं नाव आपल्याला माहित पाहिजे. एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. हे जे मी पॉइंट सांगतोय हे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या अँगलने अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहेत. बाळांनो सगळ्यांनी लक्षात. आता शेवटचा टॉपिक लिहिलं का? सर एक मिनिट फक्त प्रायॉन्स SS लक्षात आलं? काढून बोलू सर एक मिनिट. ओके सर, डन. हे काय असतात? हे काय असतात? ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. नॉर्मली प्रोटीनने इन्फेक्शन होत नाही असं मानलं जातं, पण हे ॲबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स असतात. आय थिंक यू गॉट इट. आता शेवटचं, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पण आता सिलेबस मधून ते रिड्यूस केलं गेलेलं आहे, त्यामुळे ते फार इम्पॉर्टंट नाही राहिलेलं. पूर्वी त्याच्यावर एवढे क्वेश्चन विचारले गेले, मुलांना एवढं हैराण केलंय स्टेट बोर्डने. NCERTचा सिलेबस नाही बदललेला, पण स्टेट बोर्डने ह्या वेळेला कमी केलं. नाही तर इतका त्रास दिलेला आहे लायकेन्सने, बेसिडिओ लायकेन्स, फ्रुटिकोज लायकेन्स, अमके लायकेन्स, समके लायकेन्स, एवढे लायकेन्स विचारले होते की तुम्ही मागचं जर सिलेबस मध्ये जर विचारून पाहिलं आणि बघितलं कोणत्या मॅडमचा घरचा आवाज चालू आहे. अनिरुद्ध कुरे, बेटा तुला काय प्रॉब्लेम आहे का ऑडिओ बंद करायला? सर सॉरी सर. अनिरुद्ध कुरे, बंद करायचं बेटा ताबडतोब. तुझ्या घरचा सगळा आवाज येतो, सगळ्यांना ऐकायचंय का?
पुढचं लिहू लायकेन. एक गोष्ट लायकेनच्या बाबतीत लक्षात ठेवा. लायकेनला जसं मी बोललो, व्हायरसेस, व्हायरॉइड, प्रियॉन्स, व्हायरुसॉइड बद्दल मी अजून काही सांगितलेलं नाही. यांना नॉट क्लासिफाईड येते. नॉट क्लासिफाईड, कोणी यांना क्लासिफाय करू शकलेलं नाहीये. यांच्यासाठी सेपरेट ब्रांच आहे व्हायरॉलॉजी. तसं लायकेन्स डू नॉट गेट एनी किंगडम. म्हणजे कोणी यांना क्लासिफाय करू शकलेलं नाही. लायकेन्स काय असतात? इट इज, मग असं लिहू, दीज आर symbiotic useful, mutually useful असतात. सिम्बायोटिकचा अर्थ होतो म्युच्युअली युजफुल association between algae and fungi असं लिहितो. algae and fungi. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. यांना एकत्रित मग एक नाव का दिलं, हा पहिला प्रश्न येतो. जर हे अल्गी आणि फंजाय ह्या दोन डिफरंट ऑर्गॅनिझम्स पासून जर बनलेले आहेत, त्यांना एकच नाव का दिलं, हा प्रश्न आहे. सगळ्यांच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की जर अल्गी आणि फंजायचं कॉम्बिनेशन याला आम्ही लायकेन्स म्हणत असू, तर असं असण्याचं कारण काय? वाय दीज आर सेपरेटली इंट्रोड्युस्ड ऑर सेपरेटली टॉट टू अस. आम्हाला वेगळं का शिकवलं जातं आणि असं काय वेगळंपण आहे यांचं? तर लक्षात ठेवायचं की लायकेन्स असे पाहायला मिळालेले आहेत की लायकेन्स मध्ये अल्गी फंजाय शिवाय जिवंत राहत नाही आणि फंजाय अल्गी शिवाय जिवंत राहत नाही. म्हणजे यांनी दोघांनी संसार एकत्र केलेला आहे असं समजा. म्हणजे त्यातल्या त्यात सायंटिस्ट लोकांचं म्हणणं असं आहे की फंजाय इज डॉमिनंट ओव्हर अल्गी. म्हणजे इथं याला पती म्हणा आणि हिला पत्नी म्हणा. अल्गीला पत्नी मानू शकता, फंजायला पती मानू शकता. कारण काय? त्याचं कारण सांगतो. फंजाय प्रोव्हाइड्स मिनरल, वॉटर टू अल्गी. आणि अल्गी काय करते? जसं घरात स्त्रीचं काम जसं महत्वाचं आहे, प्रिपेअर फूड by using sunlight. आता वॉटर प्रोव्हाइड केलं. वॉटर कोणी आणून दिलं? फंजायने. आणि मिनरल्स कोणी आणून दिले? फंजायने. आणि त्याचं फूड बनवलं आणि ते फूड कोणाकोणासाठी दिलं? ते फंजायला पण दिलं आणि स्वतःसाठी पण दिलं. आर यू गेटिंग दिस? लायकेन्स काय प्रकार हे समजलं का? सगळ्यांनी सांगा. आणि हे सगळ्या प्रकारचे यांना हे काय करतात? एक निरनिराळ्या प्रकारचे, आणि देर आर मेनी टाइप्स ऑफ लायकेन्स. आणि लायकेन्सचा सगळ्यात महत्वाचा रोल आता नीट लक्षात घ्या. लायकेन्स बद्दल फार विचारलं जाणार नाही. याच्यातला जो अल्गल कंपोनंट असतो, अल्गी जी असते, अल्गीची बाजू असते तिला म्हणतात फायकोबायॉन्ट. अल्गल कंपोनंट जो असतो, अल्गल भाग जो असतो त्याला म्हणतात फायकोबायॉन्ट. आणि फंजाय जो असते, फंजायचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात मायकोबायॉन्ट. त्यामुळे हे वर्ड आले एक्झाम मध्ये, ते कन्फ्युज होऊ नका. अल्गीच्या पार्टला काय म्हणतात? फायकोबायॉन्ट. आणि फंजायचा पार्टला काय म्हणतात? मायकोबायॉन्ट. फायकोबायॉन्ट आणि मायकोबायॉन्ट मिळून लायकेन तयार होतं. आणि लायकेन्सचं विशेष हे आहे की लायकेन्स
त्याच ठिकाणी वाढतं ज्या ठिकाणी काय म्हणू त्याला, पोल्युशन नसेल. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पोल्युशन फ्री रिजन मध्ये किंवा व्हेरी लेस पोल्युशन जिथे असेल, दे ग्रो इन पोल्युशन फ्री एरियाज. म्हणजे असं मानलं जातं की जिथे पोल्युशन असेल, जिथे प्रदूषण असेल, हे वाढत नाही. म्हणून यांना आपण काय म्हणतो, पोल्युशन इंडिकेटर. देअरफॉर वी कॉल देम ॲज पोल्युशन इंडिकेटर. जिथे पोल्युशन असेल तिथे हे वाढणार नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी ती जागा प्रदूषित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काम आहे यांचं, दे हेल्प इन पिडोजिनेसिस. पिडोजिनेसिस नवीन वर्ड आहे, पिडोजिनेसिस. पिडोजिनेसिसचा अर्थ होतो बाळांनो, फॉर्मेशन ऑफ सॉइल, माती बनवण्याचं काम करतात. फॉर्मेशन ऑफ सॉइल, जमीन बनवतात आणि त्यामुळे बाकीचे जे पुढचे जे हायर प्लांट्स वगैरे ते ग्रो करू शकतात. नंतर ब्रायोफाइट्स येतात, नंतर टेरिडोफाइट्स येतात, नंतर सगळ्या गोष्टी होतात. आय थिंक हा एवढा जो पार्ट होता हा अल्गीचा अतिशय महत्वाचा आहे. अल्गीचा खूप सारे उपयोग आहेत. तुम्ही मागच्या वर्षापर्यंत जो सिलेबस होता तो जर तुम्ही उचलून पाहिला तर अल्गीचा उपयोग आईस्क्रीम बनवण्यामध्ये होतो, अँटीबायोटिक बनवण्यामध्ये होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो, फॉडर म्हणतात त्याला, फॉडरसाठी होतो. निरनिळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधनं जे बनतात त्याच्यामध्ये लायकेन्स, अल्गी बोललो का मी, लायकेन्सचा वापर या सगळ्या ठिकाणी केला जातो. लायकेन्स या सगळ्या ठिकाणी, लायकेन्स कॅन बी युज्ड ॲज ए फॉडर, ॲज ए फूड, and used as a antibiotic, used in cosmetic industry. त्यामुळे लायकेन्सचा खूप साऱ्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि लायकेन्स आर व्हेरी व्हेरी युजफुल. आणि लायकेन्सचा महत्वाचा रोल तुम्हाला माहिती आहे की पोल्युशन इंडिकेटर, आणि दुसरी गोष्ट पिडोजिनेसिस मध्ये यांचा फार मोठा रोल आहे. यांच्यामुळे माती तयार होते आणि हे जनरली झाडांवर किंवा ओपन बॅरन लँड जी असते, ओपन जी मोकळा भूखंड असते, मोठी जमीन असते, त्या ठिकाणी तुम्हाला लायकेन्स वाढलेले दिसू शकतात. आणि लायकेन्स काय असतं तर बेसिकली, म्हणून यांना क्लासिफाय करता आले नाही. फक्त काय, एक पार्ट जो आहे अल्गीचा आहे, एक पार्ट आहे फंजायचा. या दोघांचं कॉम्बिनेशन याला आपण काय म्हणतो लायकेन्स. लक्षात ठेवा. आणि लायकेन्स जे असतात हे एक इंटरडिपेंडंट असतात, म्युच्युअली. कोण कोणाला काय करतं. अल्गी शिवाय फंजाय जगू शकत नाही आणि फंजाय शिवाय अल्गी जगू शकत नाही. हे म्युच्युअली बेनिफिटेड असतात एकमेकांना, आणि म्हणून यांना एक वेगळा ग्रुप बनवला गेला, त्यांना लायकेन्स म्हटलं गेलं. आय थिंक वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर, आणि Sir. नेक्स्ट टाइम वी विल एंटर इन न्यू चॅप्टर, दॅट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. बोला बाळा. सर, एक प्रश्न होता सर. बोला. सर, जर हा, विचारा. तुझा आवाज हे होतोय बेटा, डिस्टर्ब होतोय. मेसेज कर ना बाळा, मेसेज कर मला, मी तुझा आन्सर करतो. चालेल, मेसेज करून टाक मला. माझा तर नंबर आहे तुमच्या सगळ्यांकडे. थँक्यू. सर्व